मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक. उद्या मेगा ब्लॉकमुळे सर्व रेल्वे फेऱ्या 20 मिनिटं उशिरानं. तुकाराम बीचसाठी पीएमपीएल प्रशासन सुद्धा सज्ज. तुकाराम बीच निमित्त देहूसाठी सोडल्या जाणार जादा बसेस. देहू गावासाठी पीएमपीएल सोडणार 30 जादा बसेस. भीमाशंकर कारखान्याचा ऊस पराग साखर कारखान्यात देणार. देवदत्त निकम यांच्या आरोपानं मोठी खळबळ. भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडेंनी फेटाळले आरोप. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 40शी पार. ब्रह्मपुरीतलं तापमान उच्चांकी 42 अंशांवर. शेतकऱ्यांनी आंतरपिकातनं कमावला लाखोंचा नफा. आंतरपीक म्हणून केली टरबूज पिकाची लागवड. टरबूज पीक 3 महिन्यात येत असल्यानं नफाच नफा. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळ अपघात. भिगवणमध्ये कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात. कंटेनर पुलावरनं खाली कोसळला. चोवीस आणि 25 मार्चला बँक कर्मचारी संपावर. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप. ग्रॅच्युटीची मर्यादा वाढवण्याची केली मागणी. जुन्या आणि निकामी बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार. स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणानंतर मंडळाला जाग. 72 शिवशाही आणि शिवनेरी बसेस मोडीत काढण्याचा निर्णय. आळंदीमधल्या म्हातोबाची गावात अफूची शेती करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल. लोणी काळभोर पोलिसांची कारवाई. पुण्यातल्या जलवाहिन्यांची तपासणी रोबोद्वारे होणार. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा प्रयोग सुरू. जुन्या जलवाहिन्यांची तपासणी रोबोच्या माध्यमातून केली जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.